सत्तेसाठी फोडाफोडीच्या राजकारणापासून बाजूला होऊन बहुजनांना आणि सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी, आप आणि BRSP एकत्र येऊन कोल्हापूरची महानगरपालिका निवडणूक लढवणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे कोल्हापूर महानगर अध्यक्ष अरुण सोनवणे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले। वंचित बहुजन आघाडी, आप आणि BRSP एकत्र आल्याने कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे। सध्या कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक आहे। या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी सुरू आहे। स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या आघाड्या होण्याच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष प्रयत्नशील दिसत असताना काल इंडिया आघाडीमध्ये मोठी फूट पडली। इंडिया आघाडीतील आम आदमी पार्टी जागा वाटपाच्या मुद्द्यावर नाराज होऊन इंडिया आघाडीतून बाहेर पडली। आज महानगरपालिकेच्या राजकारणात एक नवीन आघाडी उदयाला आली आहे। इंडिया आघाडीतून बाहेर पडलेल्या आपने वंचित बहुजन आघाडी आणि BRSP या पक्षांशी कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आघाडी केली आहे। आज या संदर्भात तिन्ही पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन कष्टकरी, वंचित आणि शोषित जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी ही निवडणूक एकत्र लढवणार असल्याचं जाहीर केलं। या पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे कोल्हापूर महानगर अध्यक्ष अरुण सोनवणे यांनी सध्याच्या फोडाफोडीच्या राजकारणावर टीका करून आम्ही ही निवडणूक बहुजनांना आणि सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढवणार असल्याचं सांगितलं। खासदार आणि आमदारांची मुलं नगरसेवक पदाची निवडणूक लढवत आहेत। सामान्य कार्यकर्त्याला हे नेते कधी संधी देणार असा सवाल करून आम्ही आमच्या सामान्य कार्यकर्त्यांना संधी देऊन कष्टकरी, वंचित आणि शोषित जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया व्यक्त केली। वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी आणि BRSP हे तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवल्यास या आघाडीचा नेमका तोटा कोणाला होणार अशी चर्चा सुरू आहे। प्रसार माध्यमसाठी कोल्हापूरहून ज्योती भोसले।